तर नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रणालीज किचनमध्ये। मी प्रणाली किरण पाष्टे। तर आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत मालवणवरून। त्यांच्यासाठी खास आपलं चिकन बनवते। सगळं इथे रेडी करून ठेवलं आणि मॅरिनेट करते आता। चला। तर आपलं चिकन चांगलं मस्तपैकी मॅरिनेट झालंय आणि त्याला 10 मिनिटं आपण तसंच ठेवायचं। तर झाकून घेऊया। तर एक कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, ह्याचा वेगळा व्हिडिओ तर बनवणार आहे, पण शॉर्टकटमध्ये तुम्हाला थोडंसं सांगते। आपला कांदा, सुकं खोबरं, आलं, लसूण आणि गरम मसाले सगळे हे सगळे भाजून ह्याचं हे वाटण रेडी केलंय मी। आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, कारण हे वाटण खराब होऊ नये म्हणून। आठवडाभर तरी फ्रीजमध्ये राहतंय। तर चिकनसाठी मी लसूण कुटते, कारण का लसणाची फोडणी द्यायची आणि पहिलं चिकन शिजवून घ्यायचं। तर याच्यामध्ये आता आपण पाणी ऍड करायचं आहे। मॅरिनेट केलेलं थोडंसं याला लागलं होतं, सो त्याचं तर थोडा वेळ आपल्याला 10-15 मिनिटं असंच ठेवायचं आहे, कारण का चिकन व्यवस्थित शिजलं पाहिजे आपलं, म्हणून हे झाकण मारून ठेवलंय। तर मी सकाळीच वड्याचं पीठ भिजवून ठेवलं होतं, कारण चांगलं ते फुलायला पाहिजे। आणि त्याच्या आतमध्ये मी हे लसूण आणि कांदा भिजवून म्हणजे टाकून ठेवल्यावर तेलाचं मोहन टाकले, जेणेकरून आपलं वडे मस्त मऊ होतील। आता वड्यासाठी कढई ठेवते गॅसवर, आणि खूप लोकांच्या कमेंट असतात तुमचा तवा आणि कढई खूप घाण असते। ॲक्च्युली घाणण्याचा कलर पण असाच आहे, आणि भिडाचे असल्यामुळे जुन्या पद्धतीची आहे, आजी सासूच्या काळातली, त्यामुळे याच्यात वडे पण खूप छान होतात। आता आमची ही तिसरी पिढी जे हे यूज करते। तर गावी बघितलं तर रुमालावर वडे थापतात, पण मी प्लास्टिक घेतलं, कारण का हे तेलाची पिशवी आहे, ह्याला तेल असल्यामुळे वडे थापल्यावर पटकन हातात येतात आणि कढईत सोडता येतात। त्यामुळे नेहमी असं प्लास्टिक यूज करा, त्यामुळे वडे पटकन हातातून सरतील। वडा असा आपटायचा, बघा जास्त मोठा पण नाही करायचा, ना तर पातळ होतो। तर आपलं चिकन पहिलं मी शिजवून घेतलंय, जे इथे परातीमध्ये काढलंय हे बघा। आणि आता सुकवलं म्हणजे एकच करणार आहे, त्यासाठी मी कांदे घेतले 4 कापून आणि 4 टोमॅटो घेतले। ते प्रमाणातच घ्यायचं, म्हणजे चांगलं होतं व्यवस्थित। आता टाकते त्याच्यामध्ये। तर हा कांद्या खोबऱ्याचा मसाला आहे, जो मगाशी मी सांगितला होता, तो आता आपण टाकतो याच्यामध्ये। तर कालच आपण मालवणी मसाला बनवून आणलाय, आता ह्याची चव बघूया कसं आपण चिकन बनवतोय आपलं। सॉरी, तर बघूया याच्यामध्ये टाकूया। तर आता याच्यामध्ये आपण चिकन टाकतोय बघा। कलर मस्त आलाय मसाल्याचा, बघ। आणि इकडे वडे वडे